Hello friends, good morning. Now open your textbook, page number 17. मिस स्लिपरी वॉर्मिंग अप या सेशन मध्ये चिटचॅट सेशन मध्ये एक्सरसाइज नंबर 2 बघा. नाउ लुक इनटू युअर बुक ऑन पेज नंबर 17, एक्सरसाइज नंबर 2. Rewrite using proper punctuation marks and capital letters. Do you know about punctuations? पंक्च्युएशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? पंक्च्युएशन म्हणजे विराम चिन्हांचा योग्य वापर. खाली काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या ती वाक्य आपल्याला योग्य विराम चिन्हांचा वापर करून आणि कॅपिटल लेटर्सचा वापर करून योग्य ठिकाणी ती पुन्हा लिहायची आहे. ओके, नाउ लिसन केअरफुली. सेंटेन्स नंबर 1. अमर सेड आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क. आता हे वाक्य दिलेलं आहे, याच्यामध्ये हे वाक्य साधं दिलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये हे वाक्य पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करून परत लिहायचं आहे. नाउ लुक ॲट सेंटेन्स नंबर 1. अमर सेड. आता अमरचं जे स्टार्टिंग लेटर आहे ते ए हे दुसऱ्या एपी मध्ये, ते आपल्याला कॅपिटल लेटर लिहायचं आहे. अमर सेड. अमर सेडच्या पुढे आपल्याला कॉमा द्यायचा आहे. त्यानंतर आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क. This sentence is in direct speech. डायरेक्ट स्पीच मधलं जेव्हा सेंटेन्स त्यावेळेस अमर सेड, अमर म्हणतोय त्या पुढे कॉमा द्यायचा आहे आणि अमर काय म्हणतोय ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये कोट करायचं आहे. म्हणून आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क हे वाक्य आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचं आहे. म्हणून आय पासून आय कॅपिटल काढायचा, आय कॅपिटल लिहायचा आणि आय पासून तर जिओग्राफी होमवर्क पर्यंत डबल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे आणि पुढे फुल स्टॉप द्यायचा आहे. आता मी तुम्हाला लिहून दाखवतो कसं होईल ते वाक्य. पुस्तकात तुम्हाला साधं वाक्य दिलेलं आहे. आपण आता मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर ते प्रॉपर पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करून लिहून दाखवतोय. अमरचा ए हा कॅपिटल येईल. अमर सेड. अमर म्हणतोय म्हणून मग तिथे काय येईल, सेडच्या पुढे कॉमा येईल. त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये अमरचं वाक्य येईल. डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय कॅपिटल येईल. आय कुड नॉट कंप्लीट माय जिओग्राफी होमवर्क. आय कुड नॉट कंप्लीटेड माय जिओग्राफी होमवर्क. इन्व्हर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप. अशा रीतीने हे वाक्य आपल्याला पंक्च्युएशन मार्क्सचा योग्य वापर करून लिहिता येईल. ओके, नो सेंटेन्स नंबर 2. व्हाय डिड यू गो टू नागपूर. हियर इट इज अ क्वेश्चन मार्क. व्हाय डिड यू गो टू नागपूर. आता वाक्याची सुरुवात WH ने झालेली आहे म्हणून हे प्रश्नार्थक वाक्य आहे. म्हणून आता इथे आपल्याला याची सुरुवात करताना W हा कॅपिटल काढावा लागेल. डिड यू गो टू नागपूर. नागपूरच्या पुढे आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. सेंटेन्स नंबर 2. व्हाय डिड यू गो टू नागपूर. W कॅपिटल काढायचा आहे. व्हाय डिड यू गो टू आणि नागपूर हे स्पेशल नाव आहे म्हणून नागपूरचं आपल्याला नागपूरचा एन कॅपिटल लिहायचा आहे. नागपूर पुढे क्वेश्चन मार्क. अशा रीतीने आपल्याला हे वाक्य पूर्ण करता येईल. ओके, नाउ सेंटेन्स नंबर 3. Sentence number 3. The President of India lives at Rashtrapati Bhavan in New Delhi. बघा, सेंटेन्स नंबर 3. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता इथे द चा टी कॅपिटल येईल, प्रेसिडेंटचा पी कॅपिटल येईल, ऑफ इंडिया इंडियाचा आय कॅपिटल येईल, लिव्स ॲट राष्ट्रपती भवन. राष्ट्रपती भवन ही एक स्पेशल वेगळी वास्तू आहे आणि ती विशेष वास्तू असल्यामुळे ती आपल्याला
त्याची सुरुवात राष्ट्रपती भवनची आर कॅपिटल बी कॅपिटल इन न्यू दिल्ली. बघा इकडे कसं होते. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. सेंटेन्स नंबर 3. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. इंडियाचा आय कॅपिटल lives at राष्ट्रपती भवन. राष्ट्रपतीचा आर कॅपिटल, भवनचा बी कॅपिटल. राष्ट्रपती भवन इन न्यू दिल्ली. आता न्यू दिल्लीचं पण न्यू हे कॅपिटल येईल, एन कॅपिटल, दिल्लीचा डी कॅपिटल. न्यू दिल्ली. ओके. नाउ सेंटेन्स नंबर 4. What a loud explosion that was. What a loud explosion that was. This is a exclamatory sentence. This is a exclamatory sentence. म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य आहे. म्हणून वॉटचा डब्ल्यू कॅपिटल येईल. What a loud explosion that was आणि त्याच्या पुढे शेवटी हे एक्सक्लेमेशन मार्क येईल. म्हणजे उद्गारवाचक चिन्हाचा आपल्याला वापर करायचा आहे. What a loud explosion that was. उद्गारवाचक चिन्ह, exclamation mark. And the last one, sentence number 5. Physics, chemistry, zoology and botany are branches of science. Now all these physics, chemistry, zoology and botany, these are the branches of science, so that it will be the first letters will be in capital letters. Now look at the blackboard. Sentence number 5. Physics, chemistry, zoology. पुढे कॉमा द्यायचा आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, कॉमा द्यायचा आहे. झूलॉजी, झेडचा झू कॅपिटल, अँड बॉटनी. आर ब्रँचेस ऑफ सायन्स. पुढे द्यायचे आर ब्रँचेस ऑफ सायन्स आणि पुढे फुल स्टॉप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला पंक्च्युएशन मार्क्सचा वापर करता येईल. ओके. Now, exercise number 3. Write in your own words what according to you is the best way to get rid of a negative into bracket bad quality in your friend. What do you mean? Now listen. Write in your own words. तुमच्या शब्दात लिहायचंय, स्वतःच्या शब्दात लिहायचंय. काय लिहायचंय? What according to you म्हणजे तुमच्या मते is the best way, सगळ्यात चांगला मार्ग कोणता? टू गेट रीड ऑफ निगेटिव्ह क्वालिटी इन युअर फ्रेंड. म्हणजे तुमच्या मित्राच्या ज्या काही वाईट सवयी आहेत त्या सवयी घालवण्यासाठी तुमचा कोणता मार्ग योग्य तुम्हाला वाटतो, असा यांचा अर्थ आहे. आपल्याला हे आपल्या शब्दात लिहायचं. काय लिहिता येईल बघा. इफ माय फ्रेंड हॅज निगेटिव्ह ऑर बॅड क्वालिटीज. जर माझ्या मित्राकडे काही असे जर वाईट गुण असतील तर आय वुड लाईक टू टॉक टू विथ हिम. मी त्याच्याशी त्या संदर्भात बोलेल. I will also tell him ill effects of bad qualities. आणि मी त्याला समजून सांगेल की तुझ्या ज्या काही घाण सवयी आहेत, वाईट सवयी आहेत, त्याचा कशा प्रकारे आपल्या जीवनावर वाईट परिणाम होईल हे मी त्याला समजून सांगेल.
and I don't want to lose him or her. आणि मी माझ्या चांगल्या मित्राला अशा प्रकारे त्याशी बोलून मी त्याला सोडू इच्छित नाही, मग मी माझ्या मित्राला गमावू किंवा माझ्या मित्राला गमावू इच्छित नाही. In this way we completed the chit chat, the warming session of Miss Slippery. Now come on page number 18. पान नंबर 18 वर या. Miss Slippery. This is the name of our lesson, Miss Slippery. Now look at the extract. Look at the blue. Look at the blue brackets. Now I will read that blue brackets. Now listen carefully. Given below are extract from the story of a lonely girl who is teased by classmates in school because she is upset and unnerved due to certain problems at home. She is unable to do any task well. The story tells us what happens next. Now this is the starting point of this story, and the story is about Slippery. Story is about a small girl. She was a very lonely girl. She was upset in her classroom, and because of her upsetness, her classmates teased her. So that what happened because of teasing her, what happened in the class? This is a very interesting story of a small girl. Now listen. I will read the part 1. In part 1, I will read the passage number 1. Please listen carefully. Passage number 1. Miss Slippery. Before going to read that part 1, look at the new or hard words in the blue bracket. Now listen the sentence number 1. Given below are extract from the story of a lonely girl. Extract. Extract means selected passage. सिलेक्टेड उतारे, ठराविक उतारे आपल्याला दिलेले आहेत. अँड द रायटर ऑफ दिस पोएम इज पोपटी हिरानंदानी. दिस इज द इंडियन रायटर. इंडियन रायटर इन भारतीय लेखक जे आहेत पोपटी हिरानंदानी यांच्या कथांमधून हा पार्ट इथे घेतलेला आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे सिलेक्टेड पॅसेज किंवा आपण त्याला मराठीमध्ये उतारा असं म्हणतो. स्लिपरी म्हणजे बेभरोशाची असं त्याचा अर्थ आहे. स्लिपरी म्हणजे निसरणारी नाही, तिचा आत्मविश्वास हा तिचा कमी होतो. तिचा आत्मविश्वास का कमी होतो, ती सारखी का घसरते, सारखी का चुका करते, असं या पाठामध्ये आपल्याला इथे बघायचं आहे. ओके. द नेम ऑफ द गर्ल इज सायली. द नेम ऑफ द गर्ल इज सायली. नाउ लिसन पार्ट नंबर 1. लुक इनटू युअर बुक. पॅसेज नंबर 1. I got ready and went to school. In the first period, our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. She shouted, "Come here with your book, Siley." I obeyed her, but her angry looks made my legs tremble, and when I reached her chair, the notebook fell on her feet. Now at first, we look the new and hard words in this passage. Gaze, G-A-Z-E, gaze, G-A-Z-E, gaze. Stare, similar meaning word, stare, S-T-A-R-E. Stare म्हणजे दृष्टी किंवा नजर. दृष्टी किंवा नजर. Okay. I got ready and went to school. In the first period, our class teacher who taught us English, as you, this is a girl, and she went to school every day.
so that she was ready and she wanted to go to school. She reached at school, and in the school the first period of her class teacher, and her class teacher taught her English subject. सॅली नावाची मुलगी आहे, ती तुमच्यासारखीच छोटी आहे, तुमच्यासारखीच अतिशय निष्पाप आहे, निरागस आहे, सुंदर आहे. ती रोज शाळेत जाते आणि आपल्याप्रमाणे जसा आपल्याकडे आपला पहिला पिरियड क्लास टीचरचा असतो तसा तिचा पहिला पिरियड हा क्लास टीचरचा होता. हर क्लास टीचर टॉट हर इंग्लिश. तिचे वर्ग शिक्षक तिला इंग्रजी विषय शिकवायचे. When she reached school and when the first period started, class teacher told her, take out our composition notebook. पहिल्या पिरियडला जेव्हा ती वर्गात गेली आणि क्लास टीचर शिक्षक वर्गात आल्यावर त्यांनी सांगितलं की कॉम्पोजिशन नोटबुक काढ. Instead composition notebook, she took out a mathematics notebook by mistake. कॉम्पोजिशन नोटबुकच्या ऐवजी तिने काय केलं, चुकून घाईघाईने मॅथमॅटिक्सची नोटबुक काढली. मॅथमॅटिक्स मीन्स गणिताची नोटबुक तिने काढली. I replaced it quickly, but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. I replaced it quickly. मी पटापट ती वही पटकन ठेवली आणि दुसरी गणिताची वही काढली. But the teacher perhaps, कदाचित शिक्षकांची नजर माझ्यावर होती, had kept her gaze. गेज म्हणजे नजर, दृष्टी. तिच्या वर्ग शिक्षकांची नजर तिच्यावर होती. गेज फिक्स्ड ऑन मी म्हणजे वर्ग शिक्षकांची नजर तिच्यावर पक्की होती. She shouted, ती ओरडली, come here with your book, सायली. सायली, तू काय करतेस, चल इकडे पटकन ये आणि येताना तुझी सोबत वही घेऊन ये. I obeyed her, but her angry looks made my legs tremble. I obeyed. Obeyed म्हणजे आज्ञा पाळणे. To obey. To obey म्हणजे आज्ञा पाळणे. इथे ओबेचा पास्ट टेन्स दिलेला आहे. I obeyed means सायली obeyed her class teacher. सायलीने तिच्या वर्ग शिक्षकांची आज्ञा लगेच पाळली. बट हर अँग्री लुक्स, तिची संतापलेली नजर, मेड माय लेग्स ट्रेम्बल. ट्रेम्बल म्हणजे थरथर कापणे. तिच्या त्या संतापलेल्या नजरेने माझे पाय थरथर कापायला लागले. मेड माय लेग्स ट्रेम्बल. ट्रेम्बल म्हणजे थरथर कापणे. शेक, टू शेक म्हणजे हलणे, थरथर कापणे. वेन आय रीच हर चेअर, आणि जेव्हा मी तिच्या खुर्चीजवळ गेली. When Sally reached to the class teacher, the notebook fell on her feet. आणि घाईघाईने घाबरलेली असल्यामुळे तिच्या हातातली नोटबुक तिच्या क्लास टीचरांच्या पायावर पडली. ओके, नाउ passage number 2. Passage number 2. Now listen carefully. I will read the whole passage. Passage number 2. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. She stared at me with an all-devouring look. Go and stand near your seat, she yelled. I kept standing, punished for the whole period. Some girls laughed loudly. When Sally reached her class teacher's chair, her notebook fell on her feet by mistake. सायली इथे पोहोचल्यावर तिच्या हातातली नोटबुक चुकून तिच्या शिक्षकांच्या पायावर पडल्यामुळे सम गर्ल्स लाफ लाउडली. हे सगळं झाल्यामुळे सम गर्ल्स लाफ लाउडली, काही मुली किती हसल्या. द टीचर थॉट दॅट आय हॅड ड्रॉप द नोटबुक ऑन पर्पज. ऑन पर्पज, ऑन पर्पज म्हणजे मुद्दाम. अकॉर्डिंग टू द क्लास टीचर, सायली ड्रॉप्ड हर नोटबुक ऑन पर्पज ऑन हर फीट. ती घाबरलेली असल्यामुळे चुकून तिच्या हातातून नोटबुक खाली पडलेली होती. पण तिच्या टीचरांना असं वाटलं की सायलीने मुद्दाम आपल्या पायांवर ही नोटबुक पाडलेली आहे. शी स्टेअर्ड ॲट मी विथ अन ऑल डेव्हरिंग लुक. शी स्टेअर्ड, स्टेअर्ड म्हणजे काय, पुन्हा रोखून बघणे. स्टेअर तर आपण वरती बघितलेलं आहे, नजर, दृष्टी. तिच्या शिक्षिकेने तिच्याकडे पुन्हा एकदा रोखून बघितले, संतापाने बघितले. विथ अन ऑल डेव्हरिंग लुक. ऑल डेव्हरिंग लुक म्हणजे फ्रायटनिंग लुक म्हणजे घाबरवणारी दृष्टी. फ्रायटनिंग म्हणजे घाबरवणारी. ऑल डेव्हरिंग संपूर्णपणे तिची दृष्टी जी होती, नजर जी होती टीचरांची, ती अतिशय घाबरवणारी होती. गो अँड स्टँड नियर युअर सीट. तुझ्या जागेवर जा आणि तिथे तुझ्या जागेवर तू जाऊन उभी राहा, असं तिच्या क्लास टीचरने तिला सांगितलं.
शी इल्ड, इल म्हणजे किंचाळले, शी इल म्हणजे किंचाळले, ती जोरात ओरडली. शाउटेड इन अँगर, हर टीचर शाउटेड इन अँगर, गो अँड स्टँड नियर युअर सीट, जा तुझ्या जागेवर उभी राहा. ती किंचाळली. आय केप स्टँडिंग, सायली स्टील स्टँड देअर, सायली परत तिथेच उभी राहिली. पनिश्ड फॉर द होल पिरियड, संपूर्ण तासभर तिला उभं राहायची शिक्षा दिलेली होती.